आयुष्य हे एक कोरे पान आहे. कधी आनंद, कधी दुःखाची शान, कधी हसवते, कधी रडवते, कधी वाटे अनोळखी रस्ते दाखवते. स्वप्नांच्या दुनियेत उंच भरारी तर कधी संकटाची खोल दरी. प्रत्येक वळणावर नवा धडा आणि संघर्षातूनच मिळतो खरा गोडवा. आयुष्य म्हणजे एक नदी वाहती, सतत पुढे, कधी शांत, कधी प्रखर धावती. कधी जिंकते, कधी हरते, पण शिकवत राहते, पुढे नेत राहते. माणूस पडतो, पुन्हा उभा राहतो, नव्या उमेदीने जगायला शिकवतो. जिथे स्वप्न असतात तिथं आशा असते. आयुष्य म्हणजेच लढत राहणं हेच खरं सत्य असतं. हॅलो, नमस्कार. तर कसे आहात सगळेजण? तर चला, आई बाबा आलेले आहेत गावाहून आणि शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळी सकाळी बाबांची आंघोळ झाली होती. जेवण वगैरे करण्यासाठी मी बोलायला आले होते, पण इथं सगळ्यांनी ठरवलं की जेवणाचा स्वयंपाक वगैरे आपण दुपारी करूया आणि नाश्ता वगैरे आत्ता करूया म्हणून. तर नाश्त्यासाठी बनवले होते पोहे आणि आईनं आणला होता दिवाळीचा फराळ बनवून. तर फराळामध्ये काय आणलेलं होतं, तर डीमार्टहून बाजार वगैरे घेऊन आलेली आहे मी आणि इथं तयार केलेली आहे पनीरसाठी, गिरवीसाठी मसाला जो आहे तो तयार केला. आई मुलांसाठी कुठली तरी एखादी का होईना आवडती गोष्ट आहे म्हणून सण झालेला असो नसो, काहीही असो, आई कधीच रिकामी येत नाही, रिकामं पाठवत नाही. पण मुलांना मात्र आईचं खरंच कधी आवड निवड पटकन समजत नाही. तर मला तर तसंच होतं. आई गेल्यावर प्रत्येक वेळेस जेवायला करते, सगळं करते आणि आल्याच्या नंतर काय करावं ते सुचतच नाही पटकन. तर असो, मग सकाळी काय केलं, आईनं आणलेल्या फराळाबरोबर नाश्ता केला. कारण संध्याकाळी ह्यांना यायला उशीर झाला होता आणि उशीर झाल्याच्या नंतर ह्यांनी तिथंच भावाच्या इथंच झोपले होते. संध्याकाळी 2 वाजले होते म्हणून. तर म्हटलं चला, आता सकाळी 7 वाजलेले आहेत, हे कोणीच उठले नाहीत, उठवायला जावं आणि घेऊन यावं इकडं. कारण भाऊजाई पण इथं नव्हती, मग भाऊ पण झोपलेला होता, त्याला पण उशीर झालता. बाबा मात्र उठले, देवपूजा वगैरे केली. मी गेले तर मस्त तुळशी, जसं की आपण अंगणात सूर्य उगवलेला आहे आणि मस्त सूर्यप्रकाशामध्ये, म्हणजे एकदम कोवळ्या सूर्यप्रकाशात जसं आपण तुळशीला पाणी घालतो तसं त्यांची अगरबत्ती ओवाळणं चालू होती. पण म्हटलं चला, आता गेलं कीच कुठं व्हिडिओ चालू करू, आणि मला जास्त व्हिडिओ घ्यायची सवय नाही, थोडं घेते थोडं ठेवते, त्यामुळे मी ते सगळं कॅप्चर केलं नाही. पण तरी तर थोडीशी झलक म्हणून तुम्हाला दाखवली. बाबांची आंघोळ देवपूजा झालेली होती. असो, मी बाबा नाही म्हणत, पप्पाच म्हणते. जेवणासाठी प्लॅन बनवलेला होता, की म्हणजे प्लॅन म्हणजे नाही, पण आपला स्वयंपाकच बनवायचा होता. तर त्यासाठी बनवलेली आहे आपली पनीरची भाजी. आणि पनीरच्या भाजीसाठी, गिरवीसाठी जे साहित्य काढलं ते तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. आणि इथे प्रतीक्षा बनवत आहे खीर. तर खिरीसाठी सर्वप्रथम तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये शेवया जे आहेत त्या मस्त अशा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट जे आहेत ते चिरून घेतलेले आहेत. ते सर्व ड्रायफ्रूट जे आहेत ते सुद्धा तेलामध्ये तळून घेतलेले आहेत, तुपामध्ये, सॉरी. ड्रायफ्रूट जे आहेत ते प्रतीक्षानं मस्त छोटे छोटे बारीक कट केलेले आहेत आणि ते तुपामध्ये तळून घेतलेले आहेत. जी शेवया आहेत त्या शेवया आणि ड्रायफ्रूट जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि दूध जे आहे ते सुद्धा गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कस्टर्ड पावडर घालायचं आहे. तर बघा, मस्त दूध तापून स्थिर झालेलं आहे आणि इथे एकीकडे मी चपात्या करून घेत आहे. थोडंसं किराणा वगैरे आणण्यासाठी बाहेर गेलो होतो, त्यासाठी थोडासा वेळ झाला यायला. दुपारची वेळ भरपूर झाली होती आणि भुका लागल्या होत्या सगळ्यांना, म्हणून सगळ्यांनाच कामाला लावलं. तनुजानं आणि सुदर्शननं काय केलेलं आहे, मस्त आपली कांद्या टमाट्याची कटाई करून हे केलेलं आहे, गिरवीसाठी भाजायला टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये मी टाकलेले आहेत थोडेसे काजू, थोडेसे धने आणि थोडेसे 2-4 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. बाकी लसूण अद्रकीची पेस्ट जी आहे ती टाकायची आहे फोडणीसाठी. एकीकडे चपात्या करून घेतल्या, एकीकडे प्रतीक्षानं काय केलेली आहे, खीर बनवलेली आहे. तर इथं चपात्या जी आहेत त्यासुद्धा झालेल्या आहेत, खीर झालेली आहे आणि सगळा स्वयंपाक जे आहे ते आपलं पटपट कणिक मळून ठेवलेली होती अगोदरच, त्यामुळे 1 तासात आवरलेलं आहे. थंडी एवढी पडलेली आहे की सकाळी आणि संध्याकाळी भरपूर थंडी वाजत आहे आणि दुपारी मात्र खूप गरम होत आहे, उन्हाचा चटका पडत आहे. त्यासाठी मी केस वगैरे वरती बांधले होते आणि गॅसजवळ गरम होत होतं.
तर चला, स्वयंपाक आपला इथं झालेला आहे. आणि मस्त अशी प्रतीक्षानं खीर बनवलेली आहे. स्वयंपाक होईपर्यंत एक पेरू चिरला होता. पेरूला थोडंसं जसं आपण बाहेर पेरू चिरल्याच्या नंतर त्याला कसं काकडीला हो पेरूला हो काय लावतात, तर थोडंसं चाट मसाला किंवा थोडंसं मीठ वगैरे लावून देतात ना, तसं घरी थोडंसं लाल तिखट आणि मीठ लावलेलं होतं. सर्वांनी एक एक फोड खाल्लेली आहे. आणि तोपर्यंत थोडासा म्हणजे जो आपला जेवण म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत चुटुपुटू थोडंसं फळ खाल्लेले आहेत. असं मिक्स नाही. हा कोणाला आणता का? या चला. आमच्या सासूबाई म्हणायच्या, कधी पण शेताकडे आपण गावाकडे ना शेतामध्ये जाण्यासाठी ज्यावेळेस शेतात जायची वेळ व्हायची ना, त्यावेळेस नेहमी म्हणायच्या मंजुरी भिकारी असते. आणि खरंच म्हणजे जोपर्यंत मंजुरी केली तोपर्यंत केली, पण नंतर मात्र कुठंही मंजुरीला जाण्यासाठी जास्त धावतोड केली नाही. आणि खरंच आहे ते नाही करायला पाहिजे, कारण आपल्याला जोपर्यंत होतं तोपर्यंत आपण करतो. आणि मंजुरी म्हणजे खरंच एक नोकरी म्हणा, मंजुरी म्हणा, दुसऱ्याच्या इथला रोजगार म्हणा, तो खरंच एक याच्या भिकारी म्हणतो ना आपण, त्याला कुठलाच तोड नाही आहे. आणि ते खरंच आहे, कारण कसं आहे ना, त्याचं काम हे प्रत्येक टायमातच केलं जातं. भले ते पैसा द्यायचा असता म्हणून त्याचं बोलणं खावं लागतं आपल्याला. त्याचबरोबर तो म्हणाल तसं आपल्याला वागावं लागतं. जसं मालक म्हणेल तसंच नोकराला वागावं लागतं. तसंच आहे. आणि तिथे आपलं नातेवाईक म्हणता येत नाही. त्याच प्लस आपले घरचे काही कामं आहेत असं सुद्धा म्हणता येत नाही कधी, कारण आपण त्याच्या ताबेदारीत असतो. तर तसंच झालेलं आहे माझ्याकडून. म्हणजे मी पण जॉबला आहे, तर बहीण आली होती गेल्या वेळेस, तर तिनंसुद्धा घरी कोणीच नाही म्हणून तीसुद्धा लगेच वापस गेली होती. आणि आता आई आलेली आहे. आईसाठी मी एक दिवस सुट्टी घेतली, पण दुसऱ्या दिवशी सुट्टी मात्र नाही मिळाली मला. तर तशी यात्रा होती, तर यात्रेला आई जाणारच होती म्हणून काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता नंतर येणार आहे एक दिवस का होईना पुन्हा, तर नंतर बघू. आता सुट्टी तर नाही भेटणार, पण मी घरी नसल्याच्या नंतर ह्यांना काही करमायचं नाही आहे. आता मग राहील न राहील काही सांगता येत नाही आहे, कारण मग घरी नसल्याच्या नंतर 5 मिनिटात मनं बदलतात आणि लगेच मग त्यांना करमत वगैरे नाही आहे. पण असो, एक दिवसाची का होईना सुट्टी भेटलेली आहे. आणि थोडंसं जॉब नवीन जागेवर जॉईन केल्यावर थोडंसंही आपल्याला सहनच करावं लागतं. असो, इथं स्वयंपाक झालेला आहे. आम्ही सगळे जेवण वगैरे करून घेतलेले आहेत. आणि मशीनसाठी घेतलेलं आहे ना, ते मी हे लिक्विड आणलेलं आहे ह्यावेळेस. आता फर्स्ट टाईम ट्राय करून बघत आहे, तर थोडंसं हे मला स्वस्त पडलेलं आहे. बाकीचं जे होतं ना 2 लिटर 200, 250, 300पर्यंत होतं. हे मात्र 5 लिटर आहे आणि थोडंसं एक 50-60 रुपयानं ऑफरमध्ये पडलेलं आहे. असो, जर चांगलं निघालं, व्यवस्थित राहिलं तर हेच वापरणार आहे मी. बघू आता, फर्स्ट टाईम ट्राय करून बघत आहेत. मोरलाईट याचं नाव आहे. तर चला, मी इथं व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.